आता जाता जाता एक गोष्ट सगळ्यांना झेपणार नाही, पण तरी सुद्धा मी धाडसानं बोलतो आणि आळंदी क्षेत्रामध्ये बोलतो. मनाला आलं की मंदिर बांधू नये महाराज, ध्यानाला आलं की मंदिर बांधायचं नाही, कारण ते क्षेपक मंदिर असतं. एक तर देवाची नाही तर संताची इच्छा असावी आणि त्याला साक्षात्कार व्हावा की माझं मंदिर बांध म्हणून, तर मंदिर बांधायचं. नाही तर मंदिर बांधलं तर ते क्षेपक मंदिर आहे, त्या मंदिरात पाय सुद्धा पडायचं नाही. शास्त्र आहे असं, कधी बी इकडून धाबानी इकडून मंदिर बांधायचं नाही. आणि त्या मंदिरामध्ये काय अवस्था होते काय सांगावं तुम्हाला. हो, त्या मंदिरातल्या मूर्तीला पाणी सुद्धा घालायला कुणी नाही महाराज. हो, पोळ्याची पोळ्याला बैलाला धुतेत पण देवाला कुणी धुत नाहीत राजा. एवढी विटंबना सुरू झालेली आहे. म्हणून मी जाता जाता जरा आगाऊ बोलतो, मार खायची वेळ आली तरी बी बोलतो. कारण मंदिरं बांधणं म्हणजे वारकरी संप्रदायाला लागलेला रोग आहे महाराज. ध्यानात घ्यायचं नाही. मंदिर कधी आश्रम बांधा, मठमठा धर्मशाळा बांधा, पण मंदिर बांधू नका. कारण मंदिर, अरे गोदावरीच्या काठाला त्र्यंबकेश्वरापासून राजमहेंद्री पर्यंत 3000 मंदिर पडलेले आहेत महाराजांनी. त्याच्यामध्ये कुत्री मुतत येतं आणि येड्या बाबळी उगवल्या. ज्याला जास्त नेटाळ आहे त्यांनी तिथल्या मंदिरात जाऊन पूजा करीत बसावं. नवं मंदिर कशासाठी बांधायचंय? देवाची विटंबना. त्या देवाच्या मूर्तीला कधी प्राण प्रतिष्ठा जर झाली तर त्याच्यामध्ये नैवेद्य सुद्धा नाही महाराज. वर्षानुवर्ष देव उपवासी आहे.